मित्रांनो, सध्या आपण सोलापुरातील शांतीनगरतील ताई चौक या रस्त्यावरती आहोत। या रस्त्यावरची आपली ही या महिन्यात तिसरी बातमी आहे आणि बातमी बनवण्याचे कारण बघा, या रस्त्यावरती मी जी बातमी लावली होती की ड्रेनेजचे पाणी चेंबर ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरती येत आहे। आता त्या बातमीचा इम्पॅक्ट पडला की या रस्त्यावरती या ड्रेनेजचे काम चालू झाले, पण तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात हे काम चालू झालं आहे। हे बघा, आता काय प्रकरण बघा, हे होतं नालं 2022-23 साली या रस्त्यावरती जवळपास 62 ते 70 लाख रुपये खर्चून जवळपास 3 महिने काम चालू होतं या नाल्याच्या रस्त्याचं कामाचं। 3 वर्षा अगोदर जवळपास 60-70 लाख रुपये खर्चून या नाल्याचे काम झाले आणि 3 वर्षानंतर आजची परिस्थिती बघा, या नाल्याचे पुन्हा एकदा काम चालू झालेले आहे। आणि हा नाला आता जो खणला गेलेला इथून, हा मूळ स्वरूपात पहिले नव्हता, तो त्या ठिकाणी होता। या तुम्हाला दाखवतो, हा नाला पूर्वी या ठिकाणी होता, पण आता या नाल्यावरती काही बलाढ्य लोकांनी अतिक्रमण केले, नाला विझवण्यात आलेला आहे। आता जे सस्पेंड झालेले झोन अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल काही बोलले नाही। तो नाला त्या ठिकाणाहून बुजवल्यामुळे आता या लोकांना पुन्हा एकदा हा नाला इथून बनवण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता, हा नव्याने खणण्यात आलेला हा नाला आहे आणि ह्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता। आणि इथं तर एक वेगळीच गोष्ट आहे, तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा नाला जिथून करण्यात आलेला आहे तो प्रायव्हेट प्रॉपर्टी लोकांच्या, बघा हा नाला असं जाऊन असं वळवण्यात आलेला आहे। याला कारण काय, लोकांच्या प्रायव्हेट जागेमध्ये हा नाला खणण्यात आलेला आहे। मुळात या शांतीनगर ते ताई चौक रस्त्यावरती नाल्याची ही दुरवस्था का झालेली आहे, याचं कारण काय की मुळात जो पहिल्यापासून रस्ता नाला होता तो विझवण्यात आलेला आहे अतिक्रमण करून। त्यामुळे तो नाला विझून ड्रेनेजच्या चेंबरमध्ये त्या नाल्याचं पाणी सोडण्यात आला। त्यामुळे नाल्याचा जेवढा फ्लो होता तो ड्रेनेजचा चेंबर त्याला सांभाळू शकला नाही, त्यामुळे ओव्हरफ्लो होऊन चेंबर, आता तुम्ही या सर्व परिसरात बघा, चेंबर ओव्हरफ्लो होऊन जात आहे। कशासाठी की नाल्याचा पाणी हा ड्रेनेजच्या चेंबरमध्ये सोडण्यात आलेला आहे। आणि हे लोक जे अतिक्रमण केलेले आहेत, इतके बलाढ्य लोक आहेत की अधिकारी त्यांना काही करू शकत नाहीत। त्यामुळे आता या अधिकाऱ्यांनी मिळून आणि ठेकेदारांनी हा नवा नाला बनवलेला आहे। बघा, हा नवा स्वरूपात खणण्यात आलेला नाला आहे। लोकांच्या पैशांची कशी विल्हेवाट लावतात हे अधिकारी आणि ठेकेदार बघा। 3 वर्षा अगोदर जवळपास 60-70 लाख रुपये खर्चून या रस्त्याचे नाल्याचे काम झाले होते। आज 3 वर्ष झाले नाही, पुन्हा एकदा या रस्त्यावरती कामं चालू आहेत। ठेकेदार आपला मालमत्ता मस्तपैकी घेत आहेत। याला कारणीभूत कोण? सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे या संपूर्ण जो काम चालू आहे याचा इतिहास आणि चालू माहिती घेऊन याच्यावरती कारवाई करावी आणि लक्ष द्यावे। कॅमेरा पर्सन समीर शेखसह मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर।